म्हणजे आपल्याकडे रेल्वेमध्ये हत्या होते तेव्हा यांना कोणाला पकडायचे हे होत नाही, परंतु एक आपला सामान्य माणूस त्याला 2 तास इथे पकडून आणतात लगेच. काय मागणी केली आहे? व्हॅलिड पास आहे, व्हॅलिड तिकीट आहे, फक्त मराठीची मागणी केली. अमराठी टीसी कडे यू शुड स्पीक मराठी. तर तिकडे एक तो मराठी नावाचाच कोणी सावंत नावाचा टीसी येतो, याला धमकी देतो, तुमच्यावर गुन्हे नोंद करू. बेकायदेशीर 2 तास डिटेंड केले साहेब. मला ठाण्याहून यावं लागलं. त्याच्यावरती गुन्हा नोंद करा साहेब. कोण आहे तो, त्याला इकडे बोलवा माझ्यासमोर. ठीक आहे, आपण काय करू, दोन्ही ऐकून घेऊ, जे काय असेल तुमचं म्हणणं ते आपण कारवाई करू. साहेब कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती. मी इथून हलणार नाही, मी त्यासाठीच ठाण्याहून आलोय आज. लाईव्ह बोलतोय, मी पण लाईव्ह चालू करतोय. तुम्ही तुमच्या इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप काय वापरता? मी फक्त बाराखडी पुरी अ आई उ ए आई ओ त्याचा काय सांगता? माझ्याशी बोला ना, मी मराठी आहे. काय बोललो, तुमच्या शिक्षणामध्ये जर मराठी असेल आणि तुम्हाला मराठी शिवाय दुसरं काही येत नाही, बांधिलकी आहे. मी काय सांगतो, तुम्ही नको तर मुद्दा घेऊन इथे नका. अरे तो माझा मुद्दा करताय. तुम्हाला जर खरोखर व्यथा असेल तर तुम्ही माझ्याकडे मांडली पाहिजे. अरे बाबा, डायरेक्ट कसं काय बोलता? जो व्यक्ती मराठी भाषेचा अपमान जो व्यक्ती माझ्याकडे आला, मी त्याच्याशी मराठी माझ्यावर क्रिएटिंग त्याची मला सेवा मला माहित नाही तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप मध्ये हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय. अरे बाबा, पण जो मला माहित नाही. तुम्ही आवाज नका वाढू. मी काय वाढवलं ना, माझं ऍक्शन माझ्याकडे मला फक्त सांगा, तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप. मी काय सांगतो, माझ्याकडे जो व्यक्ती आला, मी त्याला मराठीत सेवा मागितली, त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं. बस सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय, त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे. आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे. मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं? व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं? अरे या राज्याची भाषा या राज्याची मी काय बोललो, राजभाषा आणि राज्यभाषा आणि मातृभाषा या राज्यांमध्ये अंतर आहे. पण माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर एवढी हिंमत असेल ना, चला माझ्या बरोबर नॉलेज देतो. चला उठा. चला जाऊ. क्रिएटिव्ह न्यूज चला जाऊ आपण. इनका भाषा का मैं पूरा कर देता हूं. तुमच्या आम्ही तुम्हाला मराठीत भाषा तुम्ही या सेवेसाठी दिली. तुमच्याशी बोलायला चला कोणाकडे मोबाईल मधलं व्हॉट्सअप का हिंदी मध्ये ते सांगा मला. ते विषय नाही. तुम्ही महाराष्ट्र राज्यात तुम्ही काम करताय, आम्हाला मराठीत भाषा पाहिजे, मराठीत सेवा द्या. कोणाशी काय बोलायचं? आम्ही फक्त मराठीत सेवा मागतो तुम्हाला. सेवा तो बोलला का नाही देत? नाही बोलत ना तो. तेच नाही बोलत होता तुम्ही माझ्याकडे बोलायचं. अरे तुम्हाला तेच म्हणलं, तुम्हाला तेच सांगितलं की आम्ही आरोप केला त्याच्यावर, त्याला बोललाच पाहिजे. अरे नाही आम्ही सांगतो की आम्हाला इथं मराठीत सेवा द्या. सेवा द्या. मग तुमच्या याच्यामध्ये हिंदी काय? अरे तो भाग ना, तुम्हाला इथं पाहिजे तिथे हिंदी बोलला. अरे तुमच्या सोयीनुसार तुम्ही जिथे पाहिजे तिथे. तुम्हाला केंद्र सरकारने इथं आमच्या सेवा देण्यासाठी ठेवले. केंद्र सरकारमध्ये 3 भाषा आहे तिकडे. मी बोललो आहे, आम्हाला फक्त मराठी सेवा द्या. बस आम्ही एवढं सांगतो तुम्हाला. तुम्ही आलात ना आमच्यामध्ये, तिथे पण पत्रव्यवहार हिंदीमध्ये करायला. अरे बाबा, पण आम्ही तुम्हाला चला माझ्या बरोबर आता जाऊ. आपण तिथंच जाऊ. तिथंच जाऊ. आरडीएम ऑफिसला पण जाऊ. आपण तुमच्या ऑफिसला पण भेटू. आम्ही फक्त तुम्हाला मराठी सेवा मागतो. मी कायदेशीर कारवाई करतोय. तोच तर सांगतो आम्ही तुम्हाला. आम्ही फक्त ठीक आहे, बसून काय होत नाही. ठीक आहे. आम्ही फक्त यांना मराठी सेवा मागितलं तर हे भांडायला आले तिकडे की तुम्ही बाकीकडे कसे भाषा वापर करताय. यांची सेवा कशासाठी, तुमची सेवा आम्हाला इथं कशासाठी ठेवली? यांना सगळ्यांनी सेवेसाठी ठेवलंय की आम्हाला राजभाषेत मराठीमध्ये सेवा द्या. नॉलेज करूया आपण. मराठीमध्ये बाराखडी बोला. तुम्हाला इथं कुठल्या सेवेत अभिमान आहे ना. तुम्हाला इथलं कुठल्या सेवेसाठी? माझ्या स्टाफवर तुम्ही आरोप करता. आरोप नाही. अरे तुम्हाला इथं तुम्ही महाराष्ट्रात काम करता, तुम्ही मराठी बोलले ना मी. तुम्ही मला बाराखडी, तुम्ही मला अपमान वाटतो ना आता. तुम्ही माझ्या आले मला अपमान वाटतोय. बाकीचं बोलू तुम्ही नका. का नाही बोलायचं? तुम्ही तुमची जीभ लावायची टाळायला आणि मी न लावायची. तुम्ही सेवा तुमच्या समोर बाराखडी बोलवली. तुम्ही आवाज नका वाढवू. मी वाढवलं ना. काय ऍक्शन घेणार आहे सांगा. चला ठीक आहे. चला नाही. आम्ही कंप्लेंट तुम्ही बोलून दाखवा बाराखडी. सेवा देत नाही. हा माणूस मराठीच्या ह्याच्यावर तुम्ही मराठी सेवा द्या. मी बाराखडी बोलून दाखवा. बाराखडीचा विषय ना, तुमचे बोलून दाखवली की नाही? हे कुठलेही मराठी मराठीची मागणी केली तर हे अधिकारी असे मला वारेवारीची भाषा करतात. आरेवारीची भाषा करू नका तुम्ही. कर्मचाऱ्यावर कशी आलोचना करायची त्याच्यावर ना आलाय. या माणसाला बोललो तुम्ही मराठी सेवा देणं गरजेचं आहे. बोलून दाखवा. तुम्ही मराठी सेवा देणं गरजेचं आहे. यांच्या मोबाईल तुम्ही राज्य शासनात महाराष्ट्रात काम करताय, महाराष्ट्रात काम करताय. तुम्ही महाराष्ट्रात मराठी सेवा देणं गरजेचं आहे. माणसाने त्यांना गरजेचं आहे. आम्ही त्यांना आम्ही आरोप काय बोलू ना. आम्ही फक्त सांगितलं की आम्हाला राज्यात मराठी सेवा द्या. या मराठी भाषेवरून यांचा न्याय निवाडा करा.
आणि म्हणून मी यांना पुढच्या कारवाईसाठी ठीक आहे, ठीक आहे, कायदेशीर ठीक आहे, ठीक आहे. अनुशासनात्मक दंडात्मक कारवाई ठीक आहे, ठीक आहे, करण्यासाठी ठीक आहे. आम्हाला तुमच्या फक्त स्टेशनला मराठी उतरतो. सेवा पाहिजे, आम्ही तुम्हाला चला. दुसरं काय मागणी करत हा, नाही. चला. ठीक आहे, ओके. लिहून द्या तिकडे. मराठी हिंदी बोलत होते, तुम्हाला प्रॉब्लेम काय हिंदी बोलायला? अरे who are they to teach us? It's our own state. We are Yes, there is misunderstanding. see, we are using railway service. We are a customer of railway. Yes, of course. Okay, we are a traveler. Yes. First priority, we have to see your. See, and you are running your offices. Your officers. All your workers are working here, and we are just demanding to speak in Marathi. So it is a crime. No, it's not. So why they have detained him since last 2 hours? गरजच काय आहे? ये कितने बजे का मैम? मैं 2:30 का 2:30 वहाँ की चल रहा था क्या? एसी मी 2:30 एसी पकडली अर्ध्या तासात पोहोचलो असेल आणि आपल्याकडे तिकीट आहे, पास आहे, सगळे. सगळं असेल माझ्याकडे. ते सगळं काय हा, मग काय डिटेन करायचा प्रश्न काय साहेब? हु इज ही? साहेब, आम्हाला ऐक साहेब काय माहिती याचं सेक्शन लावणार आहे, याचं समोर सांगितलं तुझं सेक्शन लावणार त्याच्यावर सोडणार नाही. ते काय कुठले सेक्शन लागतात ते माहिती नाही. नाही, आरपीएफचा काही विषयच नाही आहे. त्याने बोलू वाटलं असेल. वो तो देर ऐसा नहीं है, वो भी पार्ट है ना। और ये भी देखिए, we are. सी सर, आता मी तुम्हाला लेट मी टेल यू फ्रँकली, रिसेंटली 10 days बिफोर वी हॅड बीन विथ द पंकज सिंग, युअर ऑफिसर, DRM ऑफिसर्स. ओके, सो दॅट टाइम ऑल्सो सेम प्रॉब्लम वॉज देअर. The guy who is sitting over there to giving the information about the railway, he was denying to speak in Marathi. जा उखाड़ने का उखाड़ ले. So अरे you can see that video ना. सुबह शाम हम नहीं, आप लगा के बैठे बट सर उसका मतलब नहीं हो रहा है. See at least. तेवढाच त्याची पण त्यांचा आत्मसात करता येतं काय? वही. त्यांचे विचार आत्मसात करता येतात. So at least what he can say, see sir, it's my mistake. I will learn. Sorry for that. naturally वो we are also trying. हाँ. I can understand. It's a request. Little bit trying to speak and this is also involved in the Marathi duty. Actually ना, तेच आता तो सावंत म्हणून आहे. सोबत माझं काय नाही. सावंत म्हणून मराठी आहे, त्यांनी मध्ये यायची काय गरज होती? त्यांनीच त्या ठिकाणी Brother. Leave aside and please No, call them all these guy. Call this. Otherwise, I will not go from here. बोलता ना ते मराठी होता, मराठी तो समजवते. जो मराठीमध्ये पडलाय ना तो समजवते. बाकी बोलणारा फुटून त्याच्या मागे होता. सर, रेल्वेचे पोलीस आले का? मुंबई पोलीस. त्याला तुम्हाला त्यांनी कैदी करून ठेवलं, डिटेंट केलं 2 तास, त्याच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. तुमचं अपहरण केलं त्यांनी. 2 तास सोडत नव्हतं ते. अपने citizens हाँ, भी आ रहे हैं. हाँ. Issue, I have called him. He just coming. Sir, you have to look into it. We have to file a case against that TC. No, don't worry. Illegally, they have detained him since last 2 hours. I have started from Thane. Sir, नमस्कार. सर, साहेबाला सर, नमस्कार. त्यांचं काय म्हणणं आहे, कशा प्रकारे पुढची कारवाई? माननीय पोलीस निरीक्षक गवते साहेब या ठिकाणचे रेल्वे पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी कायदा सुव्यवस्था परिस्थिती या ठिकाणची बिघडू नये त्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. आता सांगितल्याप्रमाणे BNS 2023च्या 127 प्रमाणे गुन्हा नोंद होतो, तो गुन्हा त्यांनी नोंद करावा. आणि रेल्वेच्या प्रतिनिधी या ठिकाणी RPFचे अधिकारी आहेत, प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. संबंधित जे माजोर्डे मुजोर कर्मचारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. बुधवारपर्यंत त्यांनी आम्हाला लेखी कळवावं. जर लेखी नाही कळवलं तर जे पंकज सिंग आपले मुख्य अधिकारी त्यांच्या दालनामध्ये मराठी एकीकरण समिती हजारोच्या संख्येने आंदोलन करेल, एवढं मात्र नक्की आहे.